नमस्कार. प्रगतीज डायरीमध्ये मी प्रगती तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण टरबूजचा ज्यूस बनवणार आहोत. तर टरबूजचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक टरबूज घेतलेले आहे. इथे मी एक टरबूज घेतलेले आहे. हे टरबूज आता आपण कापून घेऊयाल. बरोबर मधोमध असे मी हे टरबूज आता कापून घेते आणि यामधील ज्या बिया आहेत त्या आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊयाल. ह्या अशा प्रकारे आपण चटकन बिया काढून घेऊयाल आणि टरबूज आपण याच्या बारीक बारीक स्लाइस अशा करून घेऊयाल. टरबूज आपण कापून घेऊयाल. ह्या अशा पद्धतीने आता मी टरबूजच्या स्लाइस करून घेते आणि त्यानंतर आपण त्यावरील साल काढून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये टरबूज भरपूर प्रमाणात येतात आणि हे एक रिफ्रेशिंग असे छान टरबूज आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही नक्की टरबूजचा ज्यूस करून प्या. अतिशय रुचकर आणि छान लागतो. तर आता इथे आपण टरबूजच्या साली काढून घेतलेले आहेत आणि ह्याचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेऊयाल. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयाल आणि हे आपण व्यवस्थित असे याची बारीक करून घेणार आहोत टरबूज. आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे. आता यामध्ये 4 काजू आणि 4 बदाम टाकते आणि इथे 1 ग्लासभर थंड दूध मी ओतलेले आहे आणि अगदी 2 चमचे साखर इथे आपण टाकणार आहोत. टरबूज गोडीला गोड असते त्यामुळे जास्त साखर टाकू नका. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण ठेवा. 2 ते 3 चमचे साखर पुरेशी होते. आता इथे हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आपले हे टरबूजचे ज्यूस मस्तपैकी तयार झालेले आहे. आता ग्लासमध्ये मी हे ओतून घेते. एकदम रिफ्रेशिंग असे टरबूजचा ज्यूस लागतो. छान पौष्टिक असा आपला हा टरबूजचा ज्यूस तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.